वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. दोही बाही संतांची सभा, दोही बाही संतांची सभा, सिंहासनी उभा श्री विठ्ठल. गाती नारद तुंबर प्रेमे, हरीचे नामे गरजती. बाप रखुमादेवर विठ्ठल उभा, बाप रखुमादेवर विठ्ठल उभा. चैतन्याची शोभा शोभत असे, गाती नारद तुंबर प्रेमे, हरीचे नामे गरजती. पांडुरंगा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अविरू. सेवेला घेतलेला अभंग संत शिरोमणी ज्ञानोबा यांचा आहे. ज्या भगवान परमात्म्याचं अधिष्ठान आज या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्यांच्यासोबत ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे यांच्या मूर्ती सुप्रतिष्ठित झालेल्या आहेत. त्याचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठला आज मूर्ती स्थापनेचा अभंग नाही घेतला. उभारीला हात जगीत हा अभंग घेण्याची प्रथा आहे, पण आज मुद्दाम घेतला नाही. या ठिकाणी देव आणि भक्त या दोघांचा सोहळा आहे आणि ज्यांनी हे सगळं केलेलं आहे त्यांना जेवढं धन्यवाद देता येईल तेवढे कमीच आहेत. आमचे शब्द कमी पडतील, तुमचं योगदान जास्त आहे. आणि या सगळ्यांच्या मुळाशी आपले सगळ्यांचे आवडते धनाजी महाराज यांची सेवा म्हणत नाही मी, यांची तपश्चर्या. केव्हाही एखादी गोष्ट जेव्हा उभी राहते ना तेव्हा त्याच्या पाठीमागं कोणाचं तरी योगदान नसतं, तपश्चर्या असते, समर्पण असतं. मी धनाजीला एकेरी बोलल्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका, पण धनाजीला मी पाहतोय त्याला वर्ष झाली 30 वर्षापासून मी धनाजीला बघतो आहे. पण म्हणजे धनाजी महाराज आहेत तसेच आहेत. त्यांना स्वतःमध्ये काही डेव्हलप करता आली नाही. खरं म्हणजे बाकीच्या महाराजांचं त्यांनी अनुकरण जरा करायला पाहिजे होतं थोडंसं. पण धनाजी महाराज साधेच राहिले, आहेत तसेच आहेत. मी बघतो आहे तसा. त्यांनी आपलं वैयक्तिक वैभव वाढवलं नाही, पण सामाजिक वैभव वाढवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. जेव्हा त्यांनी संस्था ओपन केली तेव्हासुद्धा मला विचारलं होतं आणि मी म्हणलो होतं धनाजी, गुरं सांभाळणं सोपं आहे, पोरं सांभाळणं अवघड आहे. कारण मी गुरं सांभाळतो, त्याला वर्ष झाली 20. गुरं तक्रार करत नाहीत, पोरं ग बसत नाहीत, ही अडचण असते. म्हणून मुलाला शिकवणं अवघड आहे, पण ते शिकवत आहेत. आणि त्यांनी हे सेवेच्या व्रतानं चालवलं आहे. त्यांना या वस्तीवरचे जे लोक आहेत ते जे सहकार्य करत आहेत त्या सहकार्यालासुद्धा तोड नाही. हे मंदिर जेव्हा बांधायला सुरुवात केली तेव्हाही मला बोललो होतं. हे मंदिर पूर्ण झालं तेव्हाही मी आलो होतो.
मूर्ती स्थापनेच्या अगोदर या मंदिराचं शिखराचं काम झालं तेव्हाही मी आलो होतो. त्याच वेळेला यांनी सांगितलं बाबूरावनी वगैरे की उद्घाटनाला तुम्ही आलं पाहिजे. असो, तेव्हा आज इतका चांगला योग आहे. मला जास्त बोलायची आवश्यकताच नाही. मी आज बोलणारच नाही जास्त. काय नुसत्या तुमच्या सगळ्यांचं कौतुक केलं तरी माझं कीर्तन संपतं. योग आहे. आज उमेश बुवांचं कीर्तन सेवा आहे 7 ते 8. त्याला थोडीशी अडचण आलेली आहे, त्यामुळं ते लवकर आल्यात. योगायोगानं ज्ञानोबा माऊलींना मी फोटोमध्ये बघत होतो, आज प्रत्यक्ष बघितलं माझ्यासमोर. आणि आत्ता कोणाचं तर नाव घेतलं, सागर महाराज. त्यांचं आगमन झालं या ठिकाणी. अगदी सोप्या शब्दात मेळविली मांदी वैष्णव. एका शब्दात मिळविली मांदी. म्हणून मी वैष्णवांचा आपण घेतला आहे. भगवान परमात्मा मिळण्याची जागा कोणती एवढ्यासाठी सांगितलं मी. बस सगळेच जण आहेत. आमचे सुरेश महाराज गेले जरा गडबड असल्यामुळे. सुनील महाराज आहेत, अच्युत सर आहेत. कोण राहते ते सांगा आता. बाळकृष्ण महाराज आहेत. सगळेच म्हणजे आज मी सांगितलं मला लय बोलावं लागणार नाही. शांत रसामध्ये बोलायचं म्हटलं तर या एकेकाचे नि मनोव्यापारे हे विश्व होय संवरे. नाव कोणाचं मी बोला. हा बाबूरावची न पुरे एकलाची भाषा. बाबूरावांचा आवाज गेला की आपला आपण गप असायचं, माघार घ्यायची. असं आहे. हे शांत रसात बरं का उमेश बुवा. हे शांत रसात. आणि शृंगारात बोलायचं म्हटलं तर मी यवन बितली पाहून या सगळ्यांच्या पुढे आम्ही काय आहे तुम्हाला खरं सांगतो बरं का. म्हणजे प्रामाणिकपणानं सर बोलायचं पण बोलत नाही. खरंच सांगतो उमेश बुवा. मी परवा एका ठिकाणी सांगितलं की शेखरचं आमची कीर्तन बंद करा. खरंच सांगते. म्हणजे उपरोध नाही, विनोद नाही, रागा नाही. मी सरळ सांगितलं. म्हणून आता काय वय बी झाले, दात बी गेल्यात, बोलता येत नाही. कशाला आग्रह झाल्याचा जास्त. नवीन पिढी तयार झालेली आहे. म्हणून आपलं शहाण्या माणसाने आपलं थोडंसं माघार घेणं कधी बी चांगलं असतं. असं मी कीर्तनात सांगितलं आणि हेटकळी माऊली रडायच लागले. त्याने कीर्तन बोलताना रडलेच, भयंकर रडले. म्हणले असं तुम्ही बोललाच का. आम्हाला दुःख झालं. म्हणजे सोडून द्या. पण काय आहे एक लक्षात ठेवा. समाज जो चालतो ना तो समाज, त्या समाजामध्ये स्थित्यंतर होतं. आणि स्थित्यंतरामध्ये अवस्थांतर बी कारण आहे की 2 पिढ्यामध्ये जे अवस्थांतर असतं त्यानं समाजाचं स्थित्यंतर होत असतं. जास्त बोलणार नाही, अर्धा तास फक्त बोलणार आहे. मला 6 वाजेपर्यंत वेळ आहे. माझी गडबड नाही. मला सातारा जायचं. इथून सातारा 2.5 तासाचा रस्ता आहे. पण तरीसुद्धा मी मग सांगितलं धनाजी बुवांना म्हणलं उमेश बुवांची अडचण आहे पण आपण त्यांना अडचणीत नाही आणायचं. आता आलेच नाही एवढ्याला. मग काय तर कीर्तनकाराच्या अडचणी तुम्हाला काय माहीत आहेत सांगा. मी परवा एका गावाला म्हणजे नेवाशाच्या जवळ जेऊर नावाचं गाव आहे. तिथं माझं कीर्तन होतं 10 ते 12 आणि मी पोचलो 11:45. काय आलं का. कीर्तन करायच्या खूप अडचणी असतात. आणि विशेष म्हणजे आत्ताच मला सुळ महाराजांनी आत्ताच सांगितलं की काल पहाटे का आज पहाटे 3 महाराज एका ठिकाणी एका गाडीवर 3घांचा अपघात झाला आणि त्यात दुर्दैवानं 2 महाराज गेले. आपण एक लक्षात ठेवा. मी कीर्तनकाराबद्दल निगेटिव्ह बोलतो याचा अर्थ मी कीर्तनकाराविषयी निगेटिव्ह आहे असं समजू नका. माझे बोलण्याचे विषय वेगळे असतात. पण परवा
मराठवाड्यातले एक महाराज, त्यांना चक्कर येऊ लागली. वय तर माझ्यापेक्षा कमी आहे, 40-45. मी म्हणलं काय काय चाललं आहे काय महाराज? म्हणले चक्कर येते, कीर्तनात बसून कीर्तन करू लागले. तर मी नंतर त्यांना सांगितलं, तुमचे फोटो पाठवून द्या, मी तुम्हाला औषध सांगतो. ते आमच्या जवळच एक महाराज आहे. तो म्हणला, तात्या तुम्ही या महाराजाशी एवढं म्हणजे उत्साही झाला आहे? ते तर जराचे महाराज आहेत. म्हणलं जराचा प्रश्न इथं नाही, इथं प्रश्न आहे कोणताही कीर्तनकार शेवटी तो समाजाचं प्रबोधनच करत असतो, आणि समाजाला प्रबोधन करणाऱ्या लोकांची फार आवश्यकता आहे, लक्षात ठेवा. फार म्हणून काय प्रबोधन शेवटी लक्षात ठेवा. सध्या समाजामध्ये चर्चा काय आहे? चर्चा आहे कीर्तनकार बिघडल्यात. बिघडू देत, तरी पण तुम्हाला सांगतो की बिघडलेल्या कीर्तनकारांचा सुद्धा वागण्याचा रथ तुमच्यापेक्षा ईदभर वरनच असतो. दारू तर पेत नाहीत ना, गांजा तर वळत नाहीत ना. मग म्हणून अवघड जीवन आहे, फार अवघड जीवन आहे. आम्ही रात्रंदिवस पळतोय म्हणजे क्षुरस्य धारा निशिता दुरत्य अशी अवस्था आहे. कीर्तनकार रात्रभर पळतात ना. तरी मी कीर्तनकारांना नेहमी सांगतो की लई रात्री जाऊ नका. मी नाही जात रात्री, दिवसा. हे काय, कीर्तनकारांची जिंदगी शेवटी समाजासाठी आहे. आणि म्हणून जेव्हा एखादा अपघात ऐकला एखाद्याचा तर थोडंसं मन उदास होतं. परवा निवृत्तीबुवा राजोरकर, निवृत्तीबुवा इंदोरकर, त्यांचाही अपघात झाला. लगेच त्यांना दुपारी फोन केला, म्हटलं महाराज तब्येत सांभाळा, प्रवास सांभाळा. म्हणून जास्त बोलणार नाही, बरोबर 5ला सेवा संपवणार आहे. 5 ते 6 1 तास किंवा 1.5 तास उमेशबाबा बोलतील. कारण एरवी तर तुम्ही 6 ते 8 त्यांचं ऐकणारच होता ना. काय घरी जाऊन माघारी येणार होता? तुम्ही एकदा घरी गेलो की परत येण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणून मी आत्ता उमेशबाबांना सांगितलं काय नाही, आपल्या अडचण काय होतं, काय बिघडते. नाहीतर उमेशबाबांच्या भागामध्ये अशी प्रथा आहे मोतीराम महाराजांची की रात्राचं कीर्तन असतं. आणि मग 9 ते 11 ज्या कीर्तनकारांना अभंग घेतला त्या अभंगावरच पहाटे 5 वाजेपर्यंत सेवा चालतात वळीनं. आणि एकच अभंग, अनेक कीर्तनकार तो अभंग चालवतात. दुसरी गोष्ट अशी आहे, आपली भारतीय संस्कृती अशी आहे की संस्कृती काय आहे की एकमेकाचा जो सहभाग आहे तो एकमेकाच्या सौजन्याने आपण चालवायचा असतो. काही काही रुसली, बरोबर, मग काय झालं, ते विघ्न झाले पिंड घारीने. काही रुसली, घारीनं पिंड झडपला. तर मग आपली संस्कृती अशी आहे, कौशल्य आणि सुमित्रा म्हणले बाई रुसू नकोस, आम्ही अर्ध आमचं तुला देतो. दिलं का नाही? म्हणून आपलं निम्म कीर्तन त्यांच्याकडे, काय फरक पडतो. आणि असं आहे मानधन बी 50-50 बरं का आपल्याजवळ. ते मानधन द्या सोडून काय झालं ते सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये 2 महाराजाची टक्कर लागली. काय झालं होतं कोणाला ठाऊक. माझ्या डायरीत दिवस बरोबर होता, पण मी गेलो होतो. काय झालं असेल ते झालं. गावकऱ्याचं म्हणा, आमचं म्हणा, कोणाचं चुकलं असेल त्यांचं चुकलं असेल. पण 2 महाराज एखादा गावकार काय करावं. मग दिवस छापला होता त्यांचा आणि गेलो होतो मी. असं गंमत झाली होती. माझं दुसऱ्या दिवशी होतं. गावकऱ्यानं काय समजायला, मी म्हणलं लय सोपा उपाय आहे. काय, एकाला कीर्तन द्या आणि एकाला मानधन द्या. असं म्हणल्यावर ते कीर्तनकार म्हणले नाही मग तुम्हीच कीर्तन करा. विषय तो गौण आहे, विनोद बी गौण आहे. महत्त्वाचा विषय काय, महत्त्वाचा विषय आहे एकमेकाला आपण सौजन्याने
एकमेकाला ॲडजस्ट केलं पाहिजे. विठ्ठल. मी अजून बोलेन किंवा मग उमेशभाई बोलतील राहिल्याबद्दल. हे जे चालवत आहेत मोठ्या खडतर परिस्थितीमध्ये हा पोरगा चालवतो बरं का. म्हणजे मी साक्षी आहे त्याला. बाकीचे महाराज साक्षी नसतील पण मी साक्षी आहे. कारण मी बऱ्याच वेळा येऊन जाऊन असा सतत नाही पण इथं येतो आणि चौकशी वगैरे करत असतो. तेव्हा असा एक सुंदर योग आहे आणि त्या योगासाठी आता जास्त बोलत नाही. कीर्तनाबद्दल बोलायचं आहे. दोही बाही संतांची सभा, सिंहासनी उभा श्री विठ्ठल भगवान परमात्मा. अन्य कोणाला वश होत नाही. तो वश होतो फक्त संतांना आणि फक्त भक्तांना. ते असे देव उभा, ते असे देव उभा, ते असे देव उभा. जनाबाई सांगतात ते देव आहे. मग अशीच बोललो आहे की सगळी विद्वानाची सभा आहे. बोलत नाही जास्त. मी ओवी म्हटल्याबरोबर तुम्ही सगळे पुढं म्हणणार आहे. तो मी वैकुंठी वेळक भांगुमी योग्यांची मानसे परिचयापाशी मी हरपला जेच नाम घोष बरवा करीती माझा. एवढंच सांगतो की वैष्णवाची संगती देवाला आवडते का आवडते सांगा बघू. या सुखा कारणे देव वेळावला कारणे देव वेळावला वैकुंठ सोडोनी संत वैकुंठ सोडोनी संत गगनी
सुखा कारणे. तुम्ही कुणीच न ऐकलेला विषय सांगतो बरं का तुम्हाला. लक्ष्मी, पार्वती आणि सावित्री या तिन्ही देव्या एकत्र आल्या. तिघींच्या गप्पा सुरू झाल्या. आता 3 बाया एकत्र आल्यावर काय भावार्थ रामायण सांगतात का? आपल्याला माहीत आहे. 3 बाया एकत्र आल्या की घरातलंच सांगतात, जास्तीत जास्त सासवांचंच. पण सुदैवाने या तिघींना बी सासवा नव्हते बरं का. पार्वती, सावित्री, लक्ष्मी यांना सासवा नाही. असल्या तर सांगा, मी पुढच्या कीर्तनात सांगतो. मग सासू नाही म्हणल्यावर राहिलेलं काय? मग मालक. बहुतेक मालकाची तक्रार असतेच. काय आहे तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही किती गप्पा मारा, पाहिजे तेवढ्या गप्पा मारा, पण तुमची खरी किंमत तुमच्या पत्नीकडे कळते. कीर्तनकार घरी गेला आणि सांगू लागला, अगं रात्री माझ्या कीर्तनाला 10,000 लोक आणि टाचणी पडली तर आवाज येईल. बायको म्हणली संपलं. बायकोनं असं केलं का नाही की त्याचा अर्थ आहे लई शहाणे आहे. तुम्हाला खरं सांगतो, संसार म्हणजे आहे ना, लग्न करून फुकटचं सर्टिफिकेट मूर्खपणाची घेण्याची जागा असलं काय. बहुतेक तुमच्या पत्न्या तुम्हाला चांगलं कधीच म्हणत नाही. तुम्ही कसं ॲडजस्ट करता देवाला माहीत, आम्हाला काय माहीत नाही. म्हणून उमेशभावाने आम्ही ठरवलं नको तिकडे जायला. कशाला तुमची फजिती. पण विषय सोडा. मग मालकाचं, तिघींच्या मालकाच्या तक्रारी म्हणले सांगा ना काय. पार्वती म्हणल्यावर तुम्हाला पहिल्यांदा सावित्री म्हणले, अगं माझ्या मालकाला 4 तोंड. पण मला असं वाटलं की 3 तोंडानं काय करेल, पण एका तोंडानं तर माझ्याशी बोलेल ना. पण हा बिचारा माझ्याशी कधीच बोलत नाही. 4ही तोंडानं 4ही वेदच घोकतो. आणि कायमचं बघावं तर प्रजोत्पत्ती. पार्वतीला विचारलं बरं का, तुमचं कसं काय? ती म्हणले आमचं न सांगण्यासारखं आहे. काय म्हणले, मी याला माळ घातली, काही माणसात आहे का काय आहे, काय गजेचर्म लावतं आहे काय, विभूती फासतं आहे काय. तुम्हाला खरं सांगू, त्यांच्या शेजारी फोटो काढासुद्धा मला बरं वाटत नाही हो. काय असं कुठलं असतं काय. आणि कायम खरं म्हणजे पार्वतीनं लग्न केलं आणि लग्नाची वरात निघाली तर वरातीत कोण नाचत होतं सांगा की? भूते. हां, भूते वेचाळ नाचत. आणि पार्वती आता काय करावं नाचायला. ह्यात आमची मुलं किती सुंदर नाचतात बघा. पण त्या नाचण्याला चाल आहे. भूताला कुठे चाल असतो काय? येईल तसं. पार्वतीने विचारलं शंकरांना, हा कुठला ताल म्हणतात? भगवान म्हणले याला डिस्को ताल म्हणतात. पार्वती म्हणली तुम्हाला भूतं कशी आवडतात हो? भगवान म्हणले तुला माहीत नाही, अगं गावातल्या भूतापेक्षा ही भूतं लई चांगली असतात. वरात गेली स्मशानात, बंद. म्हणजे का थांबले? आपलं घर आलं. कुठं आहे? प्रेत जळत होतं. पार्वती म्हणले स्मशान आहे. भगवान म्हणले हेच आपलं घर. आता अवघड आहे. पार्वती म्हणले इथं 1 BHK 2 BHK कुठंच दिसत नाही. भगवान म्हणले 1 BHK नाही, WBHK. WBHK म्हणजे विदाऊट BHK. आपण बेचक्यात आलो आहे, बेचक्यात. आत्ता काय करावं बाया? आणि इथं राहायचं कसं? काय मसनच राहायचं? काय सांगितलं मी? काय हे काय सुख आहे? अहो कायम डोळे मिटलेले आहेत, कायम. आणि कायम बघावं तर राम 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 राम. आता नंबर कुणाचा आला? लक्ष्मीचा. म्हणजे लक्ष्मी म्हणली बायानो, माझ्यापेक्षा तुम्ही दोघं भाग्यवान आहे. म्हणजे का? तुमचे मालक बोलत नसतील पण तुमच्या जवळ तर आहेत ना. मग म्हणजे आमचं ध्यान घरात कधी नसतंच.
कधी बघायला जावा ह्या भक्ताचं काम, त्या भक्ताचं काम, त्या भक्ताचं काम, हे घरी कधी नसतोच. आता तर नोटीस दिलं आहे, आता येण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे कुठं आहे आता म्हणजे बळीची ड्युटी पत्करली. आता काय करता काय. रमा म्हणे कैसी नवल परी, देव बोलले वैष्णवा घरी. मग देवाला विचारलं लक्ष्मीनं, तुम्ही एवढं वैष्णवांच्या घरी बोललेलं आहे. सांडोनिया थोरी देव मुकुट म्हणी, तिरसावळीमध्ये मग काय ते तिरसावळीमध्ये रुक्मिणीनं पांडुरंगाला विचार, निज गुज रुक्मिणी पुसे पंढरीनाथा, ठेवून या माथा चरणावरी, सर्वाहुनी पडियंते काय स्वामी आते, हे मज निरुते सांगा स्वामी, नरिगे तुमचे चित्त योगियांची ध्यानी, वैकुंठ भवनी प्रीती नाही, तेथीचे सकळ भोग सकळ विलास नावड. ऑपरेटर काय काय जजमेंट आलं नाही अजून, असा कार्यक्रम संपला की राव. काय सायोज्यता मुक्ती आपुली देवनी, ज्ञानी ते निर्गुणी बुडविले, त्याहुनी पर्यंते काय स्वामी ते कुठाही सांगा नाही. भगवान सांगतात रुक्मिणी, बरं जीवीचे गुजगोप्य सांगेन मी तुते, ऐक एक चित्ते मनोधर्मे, आवडते माझे भक्त परमसखे, जे सबाय सारिके सप्रेमळ, त्या परी थोर नाही मज तुझे. भगवान एकाच वाक्यात सांगतात, रुक्मिणी लक्ष्मी मला संताशिवाय करमत नाही ग. का करमत नाही. देव म्हणे माझे एक म्हातारे आहे आणि तिला 3 मुलं आहेत. तिघं वेगळे राहिले. म्हाताऱ्याची पडचण. म्हातारे म्हणले लेकरा आल्या का मी कुठं राहू. तिनं मुंबईच्या मुलाला विचारलं येऊ का मुंबईला. मुलगा म्हणला आहे मुंबईला यायला काय हरकत नाही, पण आम्ही राहतो झोपडपट्टीत आणि तिथं मी आमची मंडळी 2-3 मुलं. जागेचा लय प्रॉब्लेम आहे. तुला आहे ना तुला फुटपाथवर झोपावं लागेल आणि बाकीचं काही काम नाही. आम्ही डबे चालवतो मेस, तर फक्त भांडी तर घासावी लागते. झालं. म्हातारी झाली नाराज. तिनं दुसऱ्याला विचारलं कसं बाबा कसा बसा बसा. पुण्याच्या माणसाला पोराला विचारलं तुझं कसं. तो म्हणला आहे आपली काय काळजी नाही. बंगला प्रशस्त आहे, स्वतंत्र रूम आहे, चहा कॉफी सगळं मिळेल. फक्त एकच आहे आळंदी पंढरीचं नाव काढायचं नाही. मग तिनं गावातल्या पोराला विचारलं कसं करतो. तुम्हाला हे बघ काही अडचण नाही, तुला सप्त्याला जा, पंढरीला जा, आळंदीला जा, कुठलंही जा,
लागेल तेव्हा पैसे माग, काम अजिबात करायचं नाही, निवांत राहायचं, जागेवर जेवण. असं जर तिघांनी सांगितलं तर म्हातारी कुठं राहील? गावात. थोडंसं चुकलं तुमचं, जास्त नाही. ती म्हातारी कुठल्या जातीचा आहे मला विचार नाही तुम्ही. ती म्हातारी जर टी व्ही बघायला चुकली असली तर पुण्यात नाही का राहणार मग? देव म्हणे माझे. भगवंताचं कोड काय आहे का? काय कोड भगवंताचं? हरिकथेची आवडी देवा, म्हणून मागे म्हणून हरिकथेची आवडी देवा, कथेची आवडी देवा, आवडी देवा. याला म्हणतात 2 in 1. हरिकथेची आवडी देवा. देवाला काय आवडतं, जे आवडतं ते कुठं मिळतं? ते या संतांच्या संगतीत मिळतं. एकच अभंग सांगतो, सेवा संपवतो. भगवंताच्या चरित्रामध्ये असा भाग आहे की भगवान जेव्हा गोपाळांच्या बरोबर आपल्या गाय घेऊन निघाले तेव्हा एकच दिवस गाय घेतल्या. दुसऱ्या दिवशी मुलांनी तक्रार केली, कृष्णा तुझ्या गाय बाजूला काढ, आपल्याला वारगोळा जमत नाही. भगवान म्हणले एका दिवसात काय झालं? अहो तुम्ही एवढ्याच आघाडीची युती का तोडायला लागलाय? आपल्याला अजून 2 वर्ष रडत रखडत चालायचं. आपलं न काय एकमेकाला पटाना, पण थोडंसं आपण ॲडजस्ट करून घ्यायचं. तुम्ही धार्मिक, आम्ही निधर्मी. उमेश महाराज निधर्मी नाही, आधर्मी. नाव नाही घेतं, नाव घेतलं की अंगावर येतं आपल्याला. असं काय करताय? नको असं म्हणत नाही. काय म्हणायला लई चान्स आहे हो, आणि गाण्याला इतके सुंदर आहेत की बा, कानोबा ओढाळ तुझ्या गाई, नको आम्हा सवे गोपाळा, येऊ ओढाळा तुझ्या गाई, न बैसती एके ठाई धावती जाय, कोण लागे त्यांच्या मागे. हे तुझ्या गोपाळांनी वारमुळा तोडला. तिथं भगवान काय हा विषय एरवी सांगताना मी अर्धाच नसला होतो. वारगोळा तर भगवान म्हणतात गोपाळानो आपली युती तोडू नका हो, आपली युती.
काकुळती येतो हारी, काकुळती येतो क्षणभरी निवडिता, निवडिता तुझी मन लागली, तुझी मन लागली, क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता तुमची मन लागली, तुमची मन लागली, काकुळती येतो हारी, क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता तुमची मन लागली, वन काकुळती येतो. एक प्रसंग ऐकण्यासारखा आहे. हनुमंतराय लंकेत सीता शोध करून परत आले. माहीत होतं विचारणार आहेत, आपलं आपण सांगणं योग्य नाही म्हणून ब्रह्मदेवाकडून लिहून आणलं होतं. म्हणजे मी काय काय उजेड पाडला तुम्ही लिहून द्या, मी सांगणं योग्य नाही. त्याला म्हणतात ब्रह्मपत्र. त्या ब्रह्मपत्राचं वाचन भगवान म्हणले, हनुमा काय काय केलं रे? म्हणले मी सांगणं योग्य नाही, हे बघा लिहून आणले. लई गोड विषय हो. तिथं सगळ्या वाव्या डबल आहेत परत महाराज, पहिल्या वाव्या परत डबल आहेत सगळ्या, काय काय केलं त्याच्या. ते पत्र वाचायला लागले. हनुमंतरायाने मुद्रिका टाकली आणि सीतामाईने रामाची मुद्रिका पाहिली, तटस्थच झाले. सीतामाईला समाधीत लागली. सीतामाईला समाधी लागली असं ऐकल्यानंतर रामाला समाधी लागली. तुका म्हणे येते पिसे तेथे, रामाला समाधी लागली. वाचन चालू आहे पण ऐकणारा शब्द. तर सुग्रीवानं नळाला चिमटा काढला, हे लेका पोती चालू आहे पण स्वतः झोपला आहे बघ. भगवान समाधी असतो. मग हाक मार. लक्ष्मण म्हणला दादा दादा. यमन म्हणला रामा रामा. हनुमंतराय म्हणले स्वामी, भगवंताची समाधीच आहे ना, आजचा पुढं काय करायचं? समाधीच्या बाहेर राहायला पाहिजे. तसे हनुमंतराय म्हणले या तटस्थतेला कारण मी आहे. मी कसं काय? मी सांगत होतो आईसाहेबांना बसा खांद्यावर चला, त्याने ऐकलं नाही. मी जबरदस्ती आणायला पाहिजे होतं म्हणून राम समाधीत गेले. आत्ता जातो, आत्ता जातो, लगेच घेऊन येतो. मारली की उडी मारल्यानंतर जामवंत म्हणला काय डोसकं फिरलं का काय असं. पण जामवंतानं हनुमंताच्या पायाला मिठी मारली. हनुमंतरायांनी जामवंताला उचलला. दुसऱ्या पायाला अंगद मिठी मारली अंगदानं, त्यानं दोघांना उचललं. परत इकडं सुग्रीव भिडला, तिघांना उचललं. तिकडं लक्ष्मणानं कमरेला विळका घातला, चौघांना उचललं. 4-5 जणांना उचलायचंच, असं उचलायचं. त्यांनी जबरदस्ती खाली बसलं.
हे सगळं चाललं आणि वानरांना लय दिवस काही बघायला काही नव्हतं, अगदी म्हणजे जरा रिलॅक्स काही नव्हतं ना. हे वानरं जी उड्या मारायला लागली हुर्यो करून सगळा कालवा झाला. आणि मग त्या कालव्यानं राम जाग्यावर आले आणि त्याने विचारलं नळाला, काय? नळ म्हणला, ही सर्कस बघा कशी चालली आहे. काय चाललं? अहो हा लंकेला निघालाय आणि कुणालाच ऐकना. भगवान हनुमंतरायाच्या पुढे गेले बरं का, आणि काय म्हणले माहीत आहे का? हनुमंतराया, मी तुझी क्षमा मागतो, पण तू जाऊ नकोस. काय उद्गार आहे हो, माझं चुकलं गड्या. भगवंताने हनुमंतरायाची क्षमा मागितली. काकुळती येतो देव, संतांच्या ठिकाणी काकुळती येतो. नामदेवरांची पत्नी राजाई रुक्मिणीकडे गेली, बाई तुमच्या मालकाला समजावून सांगा. म्हणजे काय झालं? आमच्या मालकाला येडं केलं आहे, प्रपंच नाही काय नाही. रुक्मिणी संध्याकाळी म्हणले, आमचं म्हणणं असं आहे, नाही ना आम्हाला तर तुमचं काय बिघडतं आहे का? मग रोज रोज कुणाचं ऐकून घ्यावं? ती राजाई रोज येते, रोज भांडती. भगवान काय, त्यांना आम्ही आता छंद सोडा. भगवान म्हणले जरा कठोर झालं पाहिजे. भगवान दुसऱ्या दिवशी म्हणले, बसा बसा, कीर्तन ऐकायला येत जा. काय? नामा मंदिरात यायचं नाही. बरं, यायचं नाही, हे बायकांचा मामला आहे, भांडणं मिठवा कधी का या. तेव्हा मला करमणार नाही. करमू नाही तर न करमू, यायचं नाही, अजिबात यायचं नाही. यायचं नाही म्हणतोय तर शेवटी नामदेवराय बी जरा कठोर झाले, जाऊ दे म्हणजे, नाही तर नाही. घेतला विना गेले, वाळवंटात गेले. पुंडलिकरायाच्या मंदिरापासून भीमेच्या पलीकडे गेले आणि भगवान येणाराला विचारायचे, नामा दिसला होता का? म्हणजे दिसला कुठं? वाळवंटात होता. काय करत होता? भजन का? नामा पण अशाला कुठं करमते? विटेवरनं खाली उतरला, वाळवंटात गेला. म्हणले नामा बघितला का? म्हणले दुपारी 12च्या आसपास चंद्रभागेच्या पलीकडे गेले. कुठं? कुणाला? भगवान पाठीमागं. नामयाचे पाठी, भगवान पाठीमागं. नामा नामा. नामदेवराय म्हणले, मला माहीत आहे ह्याला करमत येणार आहे, आता आपण लय पाकळायचं नाही. नामदेवराय मागं बघतच नाही. हे नामा एक नाही. भगवान नामदेवरायच्या पुढं, नामदेवराय तिकडून गेले. भगवान म्हणले, अरे असं का चाललं आहे? तूच सांगितलं, येऊ नको सांगितलं का? नाही येत. भगवान म्हणले, गोष्ट खरी आहे, पण जाशील कुठं ते तर सांग. शिकार आहेत म्हणजे, शिर्डीचे साईबाबा आहेत, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, लई लागली एवढी माणसं आहे, काय काळजी करू. भगवान म्हणले, चुकलं माझं, परत चल. देव म्हणे माझे विठोबा रकुमा, जय 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 बोला दोही भाई संतांची सभा. भगवान कुठे आहे? सिंहासनी उभा बघा जाते, उभा श्री विठ्ठल. संत जय जयकार करतात, गाती नारद तुंबर प्रेमे, हरिचे नामे गरजती. ज्ञानोबारे सांगतात, बाप रखमाचा विठ्ठल उभा. पण कसा उभा आहे? चैतन्याची शोभा शोभत असे. एक अभंग म्हणतो, सेवा संपवतो. आपुलेनी भारे श्रीरंगी डोलत गेले, तवावचीचा पाचारिले पाठी मोरे. चैतन्य चोरिले माझे चैतन्य, अवघे पारुषले दीन देह. बाप रखुमा देवीवरू दीनानाथ भेटला,
विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले. ज्ञानेश्वर